मैत्री म्हणजे काय आणि मैत्री कशी निभवावी याचं उत्तम उदाहरण कुर्ला रेल्वे स्टेशनवर पाहायला मिळालं। केवळ मित्राची साथ आणि दैव बलवत्तर म्हणून एका तरुणाचा जीव वाचला। एका मित्रानं दुसऱ्या मित्राला संकटातून कसं खेचून बाहेर काढलं, पाहूयात हा रिपोर्ट। वीरेंद्र पोकळे आणि सर्वेश ढेरे दोघेही 16 वर्षांचे हे तरुण मित्र कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकतात। वडाळ्याच्या कॉलेजमधून ते डोंबिवलीला घरी परतत होते। त्यावेळी कुर्ल्याला ट्रेन पकडत असताना वीरेंद्रचा तोल गेला। ट्रेन आणि प्लॅटफॉर्म याच्यातल्या गॅपमध्ये तो अडकला, पण सर्वेशनं क्षणाचाही विलंब न लावता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वीरेंद्रला बाहेर खेचलं। हे दृश्य पाहून प्लॅटफॉर्मवरील इतर प्रवासी देखील मदतीसाठी धावून आले। त्यामुळे वीरेंद्र पोकळेचा जीव वाचला। आम्ही चढायला गेलो तर तेवढ्यात ट्रेन निघाली आणि तो पडला तर तो मध्ये गॅपमध्ये पडला आणि ट्रेन चालू आली तर तो त्याच्यावर फरफटत गेला। तर तो तेवढ्यात माझ्यासमोर आला तर त्याला बॅग पकडली मी त्याची, तर तो थांबला तसंच आणि वरतून ट्रेन चाललेली। तर मी त्याला खिचला तर तो पडला प्लॅटफॉर्मवर। तर ट्रेन गेली, सगळे लोक आले, त्याला वाचवला। अपघातानंतर वीरेंद्रला त्वरित सायन रुग्णालयात हलवण्यात आलं। आता वीरेंद्रच्या प्रकृतीत सुधारणा होतीये। आपल्या मुलाचे प्राण वाचवल्याबद्दल वीरेंद्रच्या कुटुंबियांनी सर्वेशचे आभार मानलेत। मला माझ्या मित्राचा खूप अभिमान आहे की त्याने त्याची मदत केली। जर त्याच्याऐवजी कोणी दुसरं असतं तर त्यानेही असंच करायला पाहिजे, कोणी असेल तरी पण। म्हणजे त्यावेळेला जर ती मदत मिळाली नसती तर मे बी तो नसता वाचला किंवा काही झालं असतं। जीवाला जीव देणारा मित्र होता म्हणून वीरेंद्र बचावला, पण सगळ्याच ठिकाणी मित्र सोबत नसतो। त्यामुळे रेल्वे प्रवास करताना धावती गाडी पकडण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, कारण प्रत्येक वेळेला मदत मिळेलच असं नाही। विशाल वैद्य आणि प्रशांत अंकुशरावसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।